नमस्कार. सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामधून नितीन पात्रे आणि याशिन शेख आपलं सर्वांचं स्वागत करतो. आत्ताच पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा त्यांनी जाहीर केला. जेव्हा आम्ही विचारलं कशी रचना असेल, काय असेल, की नो, काही कष्ट करावं लागलं नाही. 2017चीच जी काही रचना होती तीच कॉपी पेस्ट या 25-26ला केलेली आहे. याच पद्धतीनं असेल आणि कुठलाही बदल केलेला नाही. लोकसंख्येच्याही बाबतीमध्ये 2011ची जी जनगणना होती, संख्या होती, तीच 2017ला घेतली आणि 17 नंतर आता पुन्हा घेत आहे. आता जो आपण प्रभाग पाहणार आहोत तो प्रभाग क्रमांक 12. या प्रभागाचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्णपणे मध्यमध्ये येणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये पूर्वीचे जे काही नगरसेवक आहेत ते कोंड्याल, बत्तूल, अणगिरे आणि झाडबुके यांचं एक वैशिष्ट्य असे की विनायक कोंड्याल म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं वर्चस्व, म्हणजे भाजपा आणि विनायक कोंडेल हे आता विद्यमान आमदार, शहर मध्यचे आमदार यांचे रिलेटिव्ह असल्यामुळं पुन्हा या मतदारसंघामध्ये भाजपाचं वर्चस्व सिद्ध होणार आहे. आणि विशेष म्हणजे हा जो काही मध्यचा जो भाग आहे तो मध्यचा भाग यापूर्वी भाजपाचे आमदार नसल्यामुळे शहर उत्तरच्या आमदारांकडे त्यांची जबाबदारी होती की त्याच्याकडे ते शहरमध्येची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती. आणि जवळपास त्यावेळेस त्यांनी जी काही समीकरणं घातली आणि त्या समीकरणामधून इथून 2 भाजपाचे नगरसेवक जसे की बत्तूल आहे, अणगिरे आणि झाडबुके हे जे काही 3 नगरसेवक आहेत ते त्यांनी निवडून आणले. आणि हा जो मतदारसंघ आहे शहर मध्येचा, त्या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की ह्या मतदारसंघालाच खेटून असलेला दक्षिण सोलापूरचे काहीसा भाग हा दक्षिण सोलापूरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये येतो. त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये की जसं मी मग म्हणालो की ह्या मतदारसंघामध्ये पूर्वी उत्तरचे आमदार हे लक्ष घालायचे, पण आता मध्यमध्ये विद्यमान आमदार देवेंद्र कोटे आल्यामुळे पूर्णपणे त्यांचं वर्चस्व सिद्ध करणारं किंवा त्या नेतृत्वाला भावलेला कार्यकर्ता ह्या प्रभागामध्ये दिसेल. आता कुठलाही प्रभागाचा म्हणजे आयात केलेला उमेदवार किंवा कार्यकर्ता दिसणार नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि पूर्णपणे हा स्लम आणि कामगार वसाहत किंवा कामगारांचा भाग आहे. त्याच्यामध्ये जो काही भाग आलेला आहे तो नागरी सुविधेपासून बऱ्यापैकी 50-60% काम झालेलं आहे आणि बाकी काम अपेक्षित आहे. आता थोडक्यात त्याचं सांगायचं म्हणजे की शहर दक्षिण सोलापूरला खेटून असलेला आणि मध्यमध्ये सर्वाधिक वर्चस्व असलेला भाजपाचा मतदारसंघ, ह्या मतदारसंघामध्ये आता भाजपाचा पूर्ण पॅनल येणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.